नमस्कार मित्रांनो. मैदान होतं आहे कासार शिरंबे तालुका कराड जिल्हा सातारा येथे. एक आगळं वेगळं मैदान होतं आहे. आगळं वेगळं का, तर इथं कुठल्याही प्रकारची प्रवेश फी आकारली जाणार नाही. बघूया नक्की का आकारली जाणार नाही आणि औचित्य काय आहे, तसेच बक्षिसाची रूपरेषा काय असणार आहे, हे सगळं विचारूया. आयोजन कमिटी आहे पूर्ण. तुमचं नाव काय? अविनाश बाजीराव बोंद्रे. बरं. निमित्त काय आहे मैदान घेण्याचं? निमित्त वाढदिवसानिमित्त घेतलेला आहे, पाटणकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त. मी जसं सांगितलं की कुठलीही प्रवेश फी नाही आहे. कारण काय? कारण सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार करून हे मैदान आयोजित केलेलं आहे. आता कसं आहे माहिती आहे का, फ्री प्रवेश फी आहे, म्हणजे काहीच प्रवेश फी नसल्यामुळं बगल तो गाडी नोंद करणार आणि मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. एक जण काय काय एक बैलगाडी मालक 2-2, 3-3 करू शकतो. मग ह्याला अटकाव करण्यासाठी आम्ही काय? तसं अशा गोष्टी नाही की आम्ही दोन्ही बैलगाडी मालकांचं आधार कार्ड घेऊन एकदा म्हणजे त्यांचा फोटो बैलाचा फोटो घेऊन गाडी नोंद करणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, बक्षिसाची रूपरेषा कशी राहणार आहे सांगा. बक्षीस कसं राहिलं या मैदानाचं? बक्षिसाची रूपरेषा अशी आहे. प्रथम क्रमांक आहे 1,51,000 रुपये, द्वितीय क्रमांक आहे 75,051 रुपये, तृतीय क्रमांक आहे 51,051 रुपये, चतुर्थ क्रमांक आहे 41,051 रुपये, पंचम क्रमांक आहे 31,051 रुपये, सहावा क्रमांक आहे 21,051 रुपये, सातवा क्रमांक आहे 11,051 रुपये. तसेच क्वार्टर फायनलला प्रत्येकी 2,500 रुपये देऊन आणि प्रत्येकी 2 चषक देऊन आम्ही सन्मानित करणार आहे. आणि मेगा फायनलला पण आहे, प्रत्येकी 1,000 रुपये देऊन आपलं सन्मानित करणार आहे आम्ही. जे फायनलला जे पात्र होतील 2 शिल्ड असणार प्रत्येकाला दोन शिल्ड, फक्त फायनलला आणि क्वार्टर फायनलला. आणि गट पासला काय असणार आहे? गट पासला सुद्धा चषक ठेवलेला आहे आम्ही. अनेक बक्षीस आहेत आणि महत्त्वाचं प्रवेश फी नाही, त्यामुळं एक त्या बक्षिसाला एक वेगळं महत्त्व आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं बैलगाडी मालकांसाठी त्याच्यावर आधारित पैरे ठरलेले जातात. ते म्हणजे फाटी कशी असणार आहे, इथली फाटी कशी आहे हे विचारूया आपण. इथले जे एक बैलगाडी मालक आहेत ह्यांच्या नजरेतून. तुमचं नाव काय आहे? रमेश शंकर पवार. किती वर्ष बैलगाड्यात आहे? 10-12 वर्ष झाले ह्याच्यात. यावेळेस फाटीत उभं राहूनच आपण काय काय माहिती घेऊया. आता फाटी जर जवळनं बघायचं असेल तर आपण थोडं बसूया. हो का, ही मातीची फाटी दिसते आहे का नाही? होय. बरं, मातीची फाटी आहे, पण उराटीत वगैरे रान आहे का? उराटी आहे थोडीशी रानाला, आणि एक खर्ट वगैरे काही नाहीत. पळायसारखं बैलाला रान आहे, इजा काही होणार नाही बैलाला, अशा हिशोबानं रान आहे ती. बरं, लांबी किती राहणार आहे ह्या फाटीची? 900 फूट लांबी आहे. आणि रुंदी? रुंदी आतल्या आत 14 आहे. पुढं थांबायला जागा आहे का? 701 फूट पुढे थांबायला जागा आहे. आणि पाठीमागं पाठीमागं बी थांबायला जागा आहे. काही अडथळाजन्य गोष्टी आहेत का, म्हणजे बांध असेल, विहीर असेल? बांध वगैरे काही नाहीत. विहीर समोर कुठंच नाही. बरं. त्याच्या- बॅरिकेड किती असणार आहे फाटीला? बॅरिकेड दोन्ही साईडला 700 फूट आहे. 700 फूट आहे. हां. मित्रांनो, अजून काय काय माहिती घेऊया ह्या मैदानासंबंधी. आता नियमावली कशी राहील ह्या मैदानातील? नियमावली अखिल भारतीय बैलगाडी संघटना जी काय नियमावली आहे त्या नियमावलीनुसार हे मैदान होईल. आणि आत्ता आहेत उन्हाळ्याचे दिवस, त्यामुळं काय पाण्याचा प्रश्न असतील, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स संरक्षणाच्या दृष्टीनं ह्याचे सगळे आपण म्हणून नियोजन झालेलं आहे का तुमचं? ते सर्व नियोजन झालेलं आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे आपण मैदानादिशी तर उभा करणार आहे. परत टँकर पाण्याचं आहे. खाऊ गल्लीसाठी भरपूर जागा पुढं रिकामी आहे. हां, जे दुकानदार बसणार आसपास, विक्रेते बसणार, त्यांच्यासाठी ठराविक जागा आखून दिलेली आहे का? हां, त्याच्यासाठी ती ठराविक जागा Separate आखून जागा ठेवणार काढून सेपरेट ठेवली आपण साईडला. तिथं. मैदानाजवळ नाही खावगल्ली, सेपरेट जागा दिलेली आहे. अजून एक महत्त्वाचा घटक, नावनोंदणी कधीपासून चालू झाली ते सांगा. नाव नोंदणी 7 तारखेपासून चालू झाली आहे. 14 तारखेपर्यंत 6 वाजेपर्यंत नाव नोंदणी होईल. बरं, जाता आता काय आवाहन कराल बैलगाडी मालकांना? बैलगाडी मालकांना आम्हाला एवढंच सांगा वाटतंय, कारण आमच्या साहेबांचं असं म्हणजे मनापासून हे आहे की टॉपचे जे बैल आहेत ते आपल्या गावामध्ये यावीत, आपल्या मैदानामध्ये. त्यासाठी बिना प्रवेशफीचं मैदान घेतलेलं आहे. आणि जी सर्व टॉपची बैल आहेत त्यांनी आमच्या मैदानामध्ये सहभाग घ्यावा आणि नोंद करून लवकरात लवकर सहकार्य करावं. मित्रांनो बघा, जसं ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं की सर्वसामान्य बैलगाडी मालकाचा विचार करून इथं कुठलीही प्रवेश फी आकारली जाणार नाही. मैदान होते 15 एप्रिलला, ओपनचं मैदान असणार आहे. 14 तारखेला सायंकाळी 6 वाजेपर्यंत नावनोंदणी करता येईल.
तर भेटूया आपण कासार शिरंबे तालुका कराड जिल्हा सातारा येथे. जास्तीत जास्त बैलगाडी मालकाने इथं यावं, कारण हे मैदान विदाऊट प्रवेश फीचं आहे. तर या चांगल्या उपक्रमाला जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा.